हॅलो फ्युचर डॉक्टर. आता तुमच्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांचा स्कोर हा 450 ते 550च्या मध्ये असेल आणि तुम्हाला असं वाटत आहे की महाराष्ट्रामध्ये आपलं ऍडमिशन होणार नाही. तर अशा विद्यार्थ्यांसाठी आपण एका स्टेट विषयी आज बोलणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर 480च्या पुढे आहे असे विद्यार्थी तेलंगणा हा स्टेट बघू शकताय. तेलंगणामध्ये जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल, चांगल्या कॉलेजला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही तिथे प्रयत्न करू शकताय. तेलंगणामध्ये तुम्हाला फी स्ट्रक्चर हे 11 लाखापासून 13 लाखापर्यंत आहे. मग ते डिपेंड आहे आपण कुठल्या कॉलेजला घेत आहोत. तेलंगणामध्ये टोटल तुमचे 28 MBBS चे कॉलेजेस आहेत. त्याच्यामध्ये फी स्ट्रक्चर हे 11 ते 13 लाखाच्या दरम्यान आहे. कट ऑफ हा तुम्हाला सगळा व्हॉट्सअपला शेअर केला जाईल. जे जे पेड मेंबर आहे ऑलरेडी आम्ही त्यांना ते सगळं शेअर करत असतो. तर आपण थोडंसं कट ऑफ विषयी बोलूयात. तेलंगणामधले जे कॉलेजेस आहेत त्यांच्याविषयी बोलूयात. तेलंगणामधले सगळ्यात टॉपचं कॉलेज आहे अपोलो इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च. हैदराबादमध्ये जे कॉलेज आहे त्याचा कट ऑफ फर्स्ट राऊंडला 566 होता. देन सेकंड राऊंडला 565 असा त्याचा कट ऑफ होता आणि थर्ड राऊंडला 594 असा त्याचा कट ऑफ होता. स्टे वेकन्सी राऊंडला तो कट ऑफ थोडा कमी झाला होता, म्हणजे 517ला तिथे लास्टचा सीट मिळालेला आहे. हे आपण फक्त टॉपच्या कॉलेजविषयी आपण थोडंसं सांगत आहोत. त्यानंतर कामिनेनी अकॅडमी ऑफ मेडिकल सायन्स रिसर्च हैदराबादमधलं जे कॉलेज आहे त्याची फीज आहे 13 लाख रुपये. त्याचा पहिल्या राऊंडचा कट ऑफ हा 537 होता आणि लास्ट राऊंडचा कट ऑफ हा 501 होता. म्हणजे जे जे विद्यार्थी 500च्या रेंजमध्ये आहेत तिथे हा प्रयत्न करू शकतात. त्याच्यानंतर ममता अकॅडमी ऑफ मेडिकल सायन्स हैदराबादमध्ये हे पण कॉलेज आहे. याची फीज आहे 12 लाख रुपये. याचा पहिल्या राऊंडचा कट ऑफ हा 520 होता आणि स्टे वेकन्सीचा 519 हा कट ऑफ होता या कॉलेजचा. त्याच्यानंतर मल्ला रेड्डी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स हे पण हैदराबादमध्येच कॉलेज आहे. या कॉलेजच्या फीज 13 लाख रुपये आहेत. त्याचा पहिल्या राऊंडचा कट ऑफ हा 519 होता आणि लास्ट राऊंडचा कट ऑफ हा 522 होता. त्यानंतर भास्कर मेडिकल सायन्स हैदराबाद या कॉलेजचा लास्ट इयरच्या फीज ह्या 11.55 लाख रुपये होती. पहिल्या राऊंडचा कट ऑफ हा 518 होता आणि लास्ट राऊंडचा पण तेवढाच कट ऑफ त्याचा होता. त्याच्यानंतर कामिनेनी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स या कॉलेजविषयी बोलूयात. 13 लाख रुपये या कॉलेजच्या फीज आहेत. पहिल्या राऊंडला 513ला इथे ऍडमिशन मिळालेलं आहे आणि लास्ट राऊंडला फक्त 500 मार्कांना सुद्धा तिथे ऍडमिशन मिळालेलं आहे. त्याच्यानंतर मल्ला रेड्डी हैदराबादमध्ये हे कॉलेज आहे. या कॉलेजच्या फीज 12 लाख रुपये आहे. पहिल्या राऊंडचा कट ऑफ हा 511 होता आणि लास्ट राऊंडचा सुद्धा कट ऑफ हा 511 होता. त्याच्यानंतर ममता मेडिकल कॉलेज ह्या कॉलेजच्या फीज ह्या 12 लाख रुपये आहेत. पहिल्या राऊंडचा कट ऑफ हा 509 होता आणि लास्ट राऊंडचा कट ऑफ हा पण 509च होता. त्याच्यानंतर मेडिसिटी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स हैदराबाद या कॉलेजच्या फीज ह्या 12 लाख रुपये आहेत. पहिल्या राऊंडला 509 हा कट ऑफ होता आणि लास्ट राऊंडला पण यांचा 509चा कट ऑफ होता. त्याच्यानंतर भरपूर कॉलेजेस आहेत ज्यांचे कट ऑफ 500च्या आतमध्ये सुद्धा गेलेले आहेत. तर ज्या विद्यार्थ्यांना तेलंगणामध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे, आता मी जे सांगितलं हे टॉप 7 कॉलेजेस आहेत त्यांच्याविषयी सांगितलेले आहे. बाकीचे पण भरपूर कॉलेजेस आहेत. 480 जरी तुम्हाला स्कोर असेल तरी तुमचं तेलंगणामध्ये ऍडमिशन होऊ शकतं. बट तिथे काही ड्रॉबॅक पण आहेत. तेलंगणामध्ये जेव्हा तुम्ही ऍडमिशनला जाता तिथे कसं आहे, तुम्हाला बँक गॅरंटी ही घेतली जाते. काही कॉलेजेस तुम्हाला 2 वर्षाची एक्स्ट्रा फीज बँक गॅरंटी म्हणून मागतं, तर काही कॉलेजवाले 3 वर्षाची तुम्हाला फीज मागतो. तर त्या फीज आपण मुलांना ब्रेक करून देत असतो. जी बँक गॅरंटी म्हणतात ती आपण ब्रेक करून देत असतो. तर ज्या ज्या विद्यार्थ्यांना कन्फर्म तेलंगणामध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे, स्कोर कमी आहे, महाराष्ट्रामध्ये ज्यांचं ऍडमिशन होणार नाही, असे विद्यार्थी संपर्क साधू शकता आणि तुमचं ऍडमिशन हे कन्फर्म तेलंगणामध्ये करू शकताय. प्लस ज्या विद्यार्थ्यांना वाटतं आपण मेरिटला कुठेच बसत नाही पण तेलंगणामध्ये ऍडमिशन चालतंय, तर असे विद्यार्थी 90 लाखापर्यंत जर तुमचं बजेट आहे तर आपण मॅनेजमेंट मधून सुद्धा तिथे ऍडमिशन करू शकतोय. तुम्ही जस्ट एलिजिबल असाल किंवा मग तुम्ही कॅटेगरी मधून जरी एलिजिबल असाल, म्हणजे 129 असे जरी तुम्हाला मार्क असतील आणि कॅटेगरी मधून जरी असाल तरी तुमचं ऍडमिशन तेलंगणामध्ये होऊ शकतं. ज्या ज्या विद्यार्थ्यांना कन्फर्म त्यांचं ऍडमिशन करायचं असेल त्या विद्यार्थ्यांनी आजच संपर्क साधा आणि तुमचे MBBS सीट कन्फर्म करा.